हाय गाईज, जय एकवीरा। तर हा आहे शेवग्याच्या शेंगांचा झाड। तर आपण त्याची आज भाजी बनवूया, शेवग्यांच्या शेंगांच्या पाळ्याची भाजी। तर आपण काढूया भाजी। तर बघा इथे सुद्धा मस्त छान कवळादार पाळा आहे। तर मी हा काढत आहे भाजीला। गाइस, तुम्ही बघू शकता कसा नवीन पाला आहे, हिरवागार। तर याची भाजी खूपच छान होते। हा बघा, मी भाजीला पाला काढलेला आहे। तर मी हा स्वच्छ धुवून साफ करून घेणार आहे आणि मग त्याची रेसिपी पण टाकणार आहे भाजीची। तर गाईज, मगाशी हा मी काढला होता ना झाडावरून पाला, स्वच्छ धुतलाय आणि मी ते दाखवते कसं काढायचं पाला बारीक बारीक। तर हे जे डेक आहेत ते आपण अजिबात डेक घ्यायचे नाही आहेत, फक्त पाला घ्यायचा आहे। तर असा उभा पकडला की तो हा व्यवस्थित पाला असा निघतो। तर डेक बिलकुल पण घ्यायचा नाही। तर मी असंच साफ करून कापून घेतलेला आहे, स्वच्छ धुवून घेतलेला आहे। तर आपण आता त्याची भाजी बनवूया। तर मी आता तेल टाकते। गरम झालेला आहे, लसूण टाकते त्याच्यात आणि आता कांदा टाकते, कांदा मिरची। तर आपण तो लालसर फ्राय करून घेऊया। लाल होईपर्यंत आपण परतून घेऊया त्याला। तर आपला कांदा थोडासा लाल झालेला आहे। आता आपण त्याच्यात थोडंसं टमाटर टाकूया। तर आपण आता थोडे मसाले टाकूया। ही आहे हळद आणि हा आहे थोडासा गरम मसाला आणि हा आहे मीठ। चवीनुसार जसा पाहिजे तसा आपण टाकू शकतो। तर आपण हा परतून घेऊया व्यवस्थित आणि मग त्याच्यात आपली जी भाजी स्वच्छ धुवून कापून घेतलेली आहे ती टाकूया याच्यात। मिनिटात भाजी होते, पण साफ करायला अर्धा तास जातो। तर आता भाजी आपली झालेली आहे। तर आपण त्याच्यामध्ये थोडा ओला खोबरा टाकूया। ओला खोबऱ्याने जरा चव येते छान।
तर आपली भाजी ही झालेली आहे, आता काढून घेऊया आपण. तर अशी ही आपली भाजी रेडी झालेली आहे. शेवग्याच्या शेंगांच्या पाळ्याची भाजी खूपच सुंदर आहे. टेस्ट करून दाखवते मी तुम्हाला थोडीशी. खूपच छान लागते. भाकरीसोबत खा, चपातीसोबत खा, खूपच छान लागते. तर तुम्ही पण ट्राय करून बघा ही भाजी. लाईक करा, सबस्क्राईब करा मला. बाय बाय.